राजशाही पैठणी। करते रहो, खाली घंटा मत करो। एखादा विचार पुन्हा पुन्हा मनामध्ये केल्यास तो आपला विश्वास बनतो आणि विश्वास ही एक सातत्याने होणारी प्रक्रिया आहे। जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे तेव्हा तुम्ही ती गोष्ट मागायला हवी आणि त्यावर विश्वास ठेवायला हवा, मगच ती तुम्हाला मिळेल। गुड मॉर्निंग। दिवाळीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज आहे धनतेरस। मी म्हटलं होतं ना की या काही साध्या सुध्या साड्या आहेत माझ्याकडे, त्या मी दिवाळीत नेसणार आहे। तर जस्ट अंघोळ झाली आहे, मस्तपैकी ही साडी नेसली आहे। V-नेकचे ब्लाउज आपल्याला ना बारीक दाखवतात, सुंदर दिसते एकदम। म्हणजे ज्या माझ्यासारख्या बुटक्या आहेत, बुटक्या म्हणजे एवढं पण बुटकी नाहीये मी, 5'2" पकडू शकता तुम्ही, 5'2" थोडी कमीच आहे, तर छान दिसतात असं मला वाटते, थोडीशी उंची वाटते। हे बघा, ही अशी साडी आहे, पाठीमागे पण दिसतेय मिररमध्ये। हीच मी वस्त्रांजा नावाच्या पेजवरून, इंस्टाग्रामवरून घेतली होती, जी इतकी काही खास नाहीये, त्यामुळे मी पुन्हा त्या पेजवरून साड्या घेण्याचं धाडस केलेलं नाहीये। 1200ची तर ही बिलकुल साडी नाहीये, निम्म्या किमतीची सुद्धा असू शकते, फसवलं गेलंय मला। चला, दिवसाची सुरुवात छान झालेली आहे। तुम्हाला एक सांगते, आमच्या घरात कसं असतं, काहीही बनवा तुम्ही, दिवाळीच्या फराळाचे पदार्थ असू द्यात, काहीही असू द्या, आम्हाला पोळी भाजी प्रॉपर पाहिजेच। तर उठायचं आणि पहिल्यांदा चपाती भाजी करायची, हे असं रुटीन आहे। आणि आत्तापर्यंत जे माझे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना हे कळालं सुद्धा असेल। तर कणिक मळून ठेवली आणि लगेचच बटाट्याची रस्सा भाजी बनवतीये, कारण इतर कोणतीही भाजी आता घरात शिल्लक नाहीये हो। मग अशा वेळेला आपण बटाट्यावरतीच येतो ना। जेव्हापासून आहोंना कळालंय ना की त्यांचा सुद्धा एक पर्टिक्युलर फॅनबेस आहे आणि त्यांच्यासाठीही आता कॉमेंट येत आहेत, तेव्हापासून मी जरा त्यांची जास्त खेचायला लागली आहे। त्यांना चिडवत होते मी की कॅमेरा अडवते मी, तुम्हाला नाही येऊ देणार मी माझ्या व्हिडिओमध्ये, म्हणून मला ते म्हणतायत की सर बाजूला, मला पण दिसू दे थोडं। तर आहोंनी मस्त अगदी मसाल्यावाला चहा केला त्यांच्या पद्धतीनं आणि मी लगेच इथं चपात्या लाटायला घेतेय। गरम गरम चपाती आणि चहा, मागे सुरूच आहे खायचं, पाहिलं तुम्ही काय आराम, 5-10 मिनिटं आराम करतो। ब्ल्यू सोफ्यातून ब्ल्यू झाले तुम्ही आहो, आज दिसतच नाहीये। 5 मिनिटाची नॅप घेतो। ठीक आहे, चला मी रांगोळी काढणार आहे। काल डीमार्टमधून आणलेली जी काही रांगोळीचे पॅच होते ते ठेवून दिले होते, जस्ट पाहिलं तुम्ही, तर आज ते काढूया। आणि प्रॉपर जी काही मी रांगोळी ऑर्डर केली आहे, 79 रुपीजमध्ये मला 10 रांगोळ्या विथ ट्यूब मिळाली आहे। तर त्याने काही कलाकुसर करता येते का यूट्यूबवर बघून बघून ट्राय करूया, चलो। मला खरंच रांगोळी नाही बरं का जमत, काल ठेवलेली ही रांगोळी काढतीये आणि यूट्यूबवरती बघून ही एक साधी सोपी आज रांगोळी ट्राय करतीये। संध्याकाळच्या वेळेला दिवे वगैरे लावले ना रांगोळीच्या भोवती की मग मी तुम्हाला दाखवते की माझी कलाकुसर किती सुंदर रांगोळी काढली आहे मी। त्या अगोदर मला आठवलं की मंदिरामध्ये माझ्याचकडून तांदळाची वाटी सांडली आहे आणि हे दिवाळीच्या अगोदर काढणं खूप गरजेचं आहे, नाहीतर दिवाळी कसली ना, देवांनाच असं ठेवून कसं चालेल, म्हणून मंदिर स्वच्छतेला घेतलंय। आणि बघा किती सारं सामान आहे माझ्याकडे आणि मधला ड्रॉवर तर इतका खचाखच भरलाय, पण थोडासा तो ऑर्गनाइज आहे त्यामुळे त्याला काढायची गरज नाही। 2:15 होत आहेत आणि खूप झालं आता सकाळपासून साडी। आता ही साडी चेंज करायची आणि ही मुळात ना आहोंना एकतर आवडत नाही, पण आपल्या स्त्रियांचं असतं ना की आपण ह्याला पैसे दिले तर थोडं तरी घालून नेसून वसूल झालं पाहिजे ते, हो की नाही। तर त्याच हिशोबाने मी हे घातलंय, कारण साडीला 1200 रुपये आणि ब्लाऊजला 700-800 रुपये काहीतरी दिलेत मी, आणि म्हटलं ॲटलिस्ट 3-4 वेळा तरी घालून व्हायला हवी, तशी मी घातली ही, म्हणूनच मी आज घातली पुन्हा। असंच कधीतरी घरात घालायची आणि मग पुन्हा ठेवून द्यायची किंवा देऊन टाकायची कोणाला तरी। तर चला आता मी चेंज करते आणि मस्त टी शर्ट आणि पॅन्टमध्ये येते आणि करंजी करायला घेऊया। आहोंना खूप आवडते करंजी आणि तीच अजून बनलेली नाहीये, आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की मी सॅटर्डेसाठी ठेवतीये, तर आज सॅटर्डे आहे, आजच्याच दिवस फक्त आहोंना सुट्टी आहे, उद्या पुन्हा ते ऑफिसला जाणार आहेत संडे असून सुद्धा, आणि डायरेक्ट पुन्हा लक्ष्मीपूजनला सुट्टी आहे, तोपर्यंत सगळा फराळ बनायला हवा। चला 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 पटकन कामाला लागूया, यामध्ये काही आता काम सुचत नाही आपल्याला। खुशी की घंटी बज गई, माझी साडी आली।
ट्रांसफर का माल आहे. मला तुझी रिॲक्शनच बघायची होती की काय बोलणार आहे आता एक्झॅक्टली. चला ओपन करूया. अरे वाव, घरी आल्यानंतर वेगळाच दिसतोय हा कलर. हळूहळू अजिबात नाही. पण असं झालं ना की पुन्हा मी एकाच कलर शेड मधल्या 2 साड्या घेतल्या नाही. म्हणजे एकदा एखादा कलर घ्यायला लागला ना की त्याच सगळ्या कुळ्यातल्या म्हणजे त्या कलरच्याच कुळ्यातल्या सगळ्या साड्या घ्यायच्या. आता हे थोडस सेमच झाल्यासारखं वाटायला लागलंय. पण ठीक आहे, त्याचा खूप मेजर डिफरन्स आहे. वाव, गोंडे पण आलेत. आणि हे बघा, राजशाही पैठणी. कलर खूपच गोड आहे, खूपच. हळू. वाव, अहो बरं झालं मी तुमचं ऐकलं. कसं आहे? गोंडे कसे लावलेत जवळून बघा. हे मी लक्ष्मी पूजनला घालणार आहे आणि हे मी लक्ष्मीवाले गोंडे लावलेत. छान छान आहे. जवळून दाखवा. साडी, कलांजली पैठणी, बालगंधर्व पैठणी आलेली आहे. आणि ना मी त्या दिवशी ना माझ्या साडीच्या पदरावरती मोर किती आहेत हे पाहिलंच नव्हतं. किती जोड आहेत? 2, म्हणजे एका ठिकाणी 2 असतात ना. 2, 2, 4, 2, 6, म्हणजे हे 12. आणि यामध्ये पण मोर आहेत. यामध्ये 3 आहेत. कसा कोइन्सिडन्स आहे बघा की लास्ट इयर याच कलर मध्ये मिळणारा म्हणजे मिळता जुळता कलर मी 600 रुपयाची दिवाळीला साडी घेतली होती. आणि तेव्हा मी बोलले पण होते, ब्लॉग मध्येही असेल माझ्या त्या जुन्या, की मला त्याच कलर मधली ओरिजिनल पैठणी घ्यायची होती. पण त्यावेळेला आय थिंक मी तेवढं धाडस केलं नव्हतं आणि बजेट ही बहुतेक मी कमी ठेवलं होतं स्वतःचं लास्ट दिवाळीमध्ये. पण अपेक्षा केली होती की मला तशी ओरिजिनल पैठणी हवी आहे. तुम्ही मला बोललेलात ना की घे नंतर तशी ओरिजिनल पैठणी. आणि कसला योगायोग आहे की या दिवाळीला मला त्याच कलर मधली ओरिजिनल पैठणी मिळाली आहे. याचाच अर्थ की आपण आपल्याला जे काही हवंय ना आयुष्यामध्ये ते मॅनिफेस्ट करत राहायचं, बोलत राहायचं. हे असं आपल्याला कळत नाही की ते कुठे कसं घडतं. हे आता मला क्लिक झालं, कारण सेम कलरची साडी मी परवा पण प्रवीणला बोलले आणि अजून एका मैत्रिणी अल्पनाला पण बोलले की अगं हे असं असं झालं होतं माझ्यासोबत. चला, प्युअर सिल्क हँडलूम पैठणी आलेली आहे. त्या दिवशी ही मँगो सिल्कची साडी व्यवस्थित दिसली नव्हती. रजनीची मला कॉमेंट होती. तर हे बघा, ही अशी आहे. छान आहे ना? छान आहे. छान, सिंपल, सोबर, क्यूट शे. मी या साडीवरचं ब्लाऊज स्टिच नाही केलेलं आता, त्यामुळे ही साडी मी आता दिवाळीत नाही वापरणार आहे, नंतर वापरेन है ना. खूप असं स्मूथ असं आहे याचं पण सिल्क. तर ही मला 4000 रुपयाला मिळाली आणि ही 14000 रुपयाला मिळाली. तर एक कॉमेंट ही होती की ताई तुला खूप छान मिळाली, कारण तिला 17700 रुपयाला का काहीतरी मिळाली होती. आणि मला आज एका आपल्याच सबस्क्रायबर मैत्रिणीचा फोन आलेला, तर तीही सांगत होती की तिलाही 18,500ला मिळाली आहे सेम पैठणी. तिने मला फोटोही पाठवला. तर स्वाती तिने. तर असं आहे, तिचा रांगोळ्यांचा बिझनेस आहे आणि ती लवकरच मला रांगोळी म्हणजे आजच आय थिंक तिने पाठवलेत मला रांगोळ्या. उद्या येतील किंवा हा उद्या रिसीव्ह होतील. पनवेलवरून इथे यायला जास्त वेळ नाही लागत. तर मी नक्कीच माझ्या ब्लॉग मधून शेअर करेन. तर चला, धनतेरसचं गिफ्ट मला मिळालेलं आहे. माझ्या आईच्या पद्धतीनं हे मी करंजीसाठी मळून घेतेय. मैदा घेतलाय आणि अंदाजेच त्यामध्ये तेलाचं मोहन कडकडीत करून ॲड केलंय, थोडंसं मीठ आणि दुधामध्ये. आता हे सारं मी मळून घेणार आहे. करंजी आवडते म्हटल्यावर एवढे एफर्ट्स घेऊच शकतो. उगाच काय आहे त्यात, उगाच काय. चहा पण ठेवलाय साईड बाय साईड. वेलची पावडर माझ्या सारणासाठीच बनवताय ना करंजीच्या. हे बघा, इकडं मी कणिक मळून ठेवली आहे करंजीची. हे थोडंसं दूध उरलेलं करंजी बनवताना लावायला. आणि धन्वंतरी मंत्र लावलेला आहे.
यानंतर लगेचच मी कुकर लावून घेणार आहे, म्हणजे नंतर मग दोघांना बसून निवांत चहा घ्यायला बरं. तर 3 वाटी मैदा, त्याच वाटीनं मोजून 1 वाटी मुगाची डाळ, अशा पद्धतीनं मी कुकरला लावते. मैदा असा छानपैकी कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून घेतला. 2 वेगळे कुकर लावलेत मी. एकच मोठा कुकर असेल तुमच्याकडे तर लावू शकता. आणि याच पद्धतीनं सुनीताताईंनी गणपतीमध्ये चकली बनवली होती, जी अतिशय खुसखुशीत झाली होती ना, आहोंना आवडलीसुद्धा होती. फक्त यामध्ये ना, या चकलीमध्ये तेल राहिलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आणि त्याच्याचसाठी मला काही सुनीताताईंनी टिप्स दिल्या आहेत, त्या मी सांगतेच तुम्हाला पुढे. पण त्या अगोदर बघा, मी करंजीसाठी सुरुवात केली आहे बनवायला. माझ्या जिवलग मैत्रिणीचा फोन आलेला, तर तिच्याशी बोलत बोलत या करंज्या कधी बनवल्या मी मला कळलंसुद्धा नाही. आहोंनी हे सारं शूट घेतलं त्यांच्या मोबाईलमध्ये आणि मी माझ्या मोबाईलमध्ये मस्त तिच्यासोबत गप्पा मारल्या. तर करंज्या खरंच खूपच मस्त टेस्टी झाल्या होत्या. हां, पण खूपच कमी झाल्या, मला पुन्हा एकदा बनवाव्या लागतील. हा आवडीचा आयटम आहे, हा कधी संपेल सांगता येणार नाही. एका दिवसातसुद्धा आहो एवढ्या करंज्या संपवू शकतात. सगळं काही ऑर्गनाईज करून ठेवलेल्याचा फायदा. इतकं बरं वाटतंय ना, गडबडीच्या वेळेला सगळं काही इझिली मिळतंय. तर आज मी ही अशी ग्रीन कलरची साडी नेसली आहे आणि हे खणाचं ब्लाऊज, ज्याची फक्त आता 1 टिप शिल्लक आहे. दोन टिप उसवलेल्या आहेत. आणि आहो मला म्हणतायत, हो जागी हो, आता तरी जागी हो. पण मी काय जागी होत नाहीये. काय आहो, चला आवडीच्या ग्रीन बँगल्स घालते आणि 6:45 होत आहेत. पहिले दिवे लावून घेते बाहेर आणि मग अजून धनतेरसची पूजा मांडायची, मग पूजा मांडायला घेते. आणि करंज्या झाल्या, तुम्ही पाहिलं. अजून चकली बाकी आहे, पण तिचं मैदा आणि मूग डाळ शिजवून ठेवले, त्यामुळे ती करावीच लागेल. असं आता बंधन आहे माझं माझ्यावरतीच. आज जास्त काही नटायचं नाहीये, इतकं पुरेसं आहे. मी अंधारातच आहे. केस विंचरायचे आहेत बरं का अजून. हे असं आवरले. आता मोठं मंगळसूत्र आणि बाकीचं सगळं काढत बसायला आता वेळ नाहीये, कारण खूप वेळ झाला. पूजा मांडणं जास्त गरजेचं आहे आता. बाकी लक्ष्मीपूजन दिवशी हे असं काही फराळ वगैरे नसणार आहे ना, त्यामुळं लक्ष्मीपूजन दिवशी आपल्याला नटायला खूप सारा वेळ असणार आहे. फराळ आता मला असं वाटायला लागले की फराळ खरंच मी अगोदरच बनवून ठेवला असता तर आज मला रिलॅक्समध्ये आवरता आलं असतं. कॅमेरा लावलाय खाली. आणि सांगू का तुम्हाला, हे सगळं ना असं ब्लॉगिंग करत करत ही सगळी कामं करणं म्हणजे ना खूप अजून जास्त वेळ जातोय. कशी दिसतेय? सुंदर ॲज युजुअल. चला जरा टक्कल झाकूया इथलं. हे असं बटा काढणं मस्त असतं. हो हो. मी लहान असताना ना, मी अशी बटा काढायची आणि आई मला सतत ओरडायची की ते बटा का काढायच्या. तर नाही म्हणता म्हणता मी अशी तयार झाली आहे. आणि फायनली 7ला 5 मिनिटं बाकी आहेत. चला आता पहिल्यांदा दिवे लावूया. हे ना लक्ष्मी पल्स मधलं आहे, कोथरूडच्या लक्ष्मी पल्स मध्ये घेतलेलं आहे. 2016 साली. खूप छान टिकले. लवकर या तुम्ही. मला एक सांगा बरं तुम्ही सुद्धा, तुम्हालाही हा कलर आवडतो की नाही साडीचा? काय दिसतो हो आपण हिरव्या कलरमध्ये. मला तर खूप आवडतो. आणि हे जे ब्लाऊज आहे ना, ते या साडीचं नाही आहे बरं का, पण तरीसुद्धा अगदी परफेक्ट मॅच झालं आहे ना. मी तुम्हाला म्हटलं की मी नाही नटणार, पण ही मी आहे खरी. आवडतं नटायला तर नटायचं. एवढ्या साऱ्या गडबडीतसुद्धा छान नटून घेतलं आहे मी. बाकीच्या वेळेला कधी आहोंना सांगावं लागतं, आहो शूट घ्या. पण जेव्हा मी साडी नेसते ना, आवर्जून माझ्या मागे मागे असतात कॅमेरा घेऊन. न सांगता सगळं काही प्रॉपर रेकॉर्ड केलं जातं, कारण त्यांना मी साडीत आवडते. आणि कोणत्याही पुरुषाला त्याची बायको मला असं वाटतं वेस्टर्नपेक्षा साडीतच जास्त आवडत असणार आहे, हो ना. तर हे खरं तर भल्या पहाटे उठून करायला हवं किंवा ॲटलीस्ट सकाळी तरी करायला हवं. पण मी बघा 3 सांजेच्या वेळेला पण नाही केलेलं, त्यानंतर करते आहे. कारण तुम्ही पाहताय की मी सतत कंटिन्यू बिझी आहे सकाळपासून. आणि एकदा अर्ली मॉर्निंगचा जो वेळ आहे ना, तो जर का गेला झोपेत तर मग हे असं होतं.
मी खूप प्रयत्न करते आहे, पण जेव्हापासून माझ्या या पिरियडचा इश्यू झाला आहे ना, तेव्हापासून मला खूप लवकर उठणं होतच नाही आहे. मी 5:30 किंवा 6ला उठते, त्या अगोदर होत नाही आणि उठल्यानंतर एकदा पुन्हा आपली किचनमधली कामं सुरू होतात, त्यामुळे हे राहून जातं आहे. पण मला खरंच लवकरात लवकर रेग्युलराईज व्हायचं आहे या उंबरा पूजनासाठी, कारण खूप मानसिक समाधान मिळतं हे केल्यानं. खूप म्हणजे खूप प्रसन्न, आल्हाददायक आणि एक शांत वाटत असतं. तर चला आता पूजेची मांडणी करूया. ही सारी मांडणी मी आनंद पिंपळगावकर आनंदी वास्तू या यूट्यूब चॅनलवरचा व्हिडिओ पाहून करते आहे आणि ते तुम्हाला कळेलच माझ्या पूजेच्या या मांडणीवरून. आरोग्यम धनसंपदा यासाठी आजची ही पूजा आहे. म्हणजेच आपण ही जी काही धन्वंतरीची पूजा करणार आहोत ती आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आहे. आपण आणि आपल्या सर्व कुटुंबीय, परिजन या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आज देवाकडे प्रार्थना करायची असते आणि त्याच्याचसाठी धान्यांची सुद्धा पूजा केली जाते. मी इथे आज प्रॉपर कडधान्यसुद्धा घेतली आहेत, कारण ती आपल्या शरीरासाठी खूप चांगली असतात, हो की नाही. हाय प्रोटीन पूजा आहे माझी आजची. आणि ही बघा माझी कलाकुसर. आम्हा HR लोकांना उगाचच रांगोळीवरून चिडवलं जातं, म्हणे त्यांना फक्त रांगोळी जमते. अरे रांगोळी प्रत्येक याच्याला जमतेच असं नाही आहे बरं का. तर माझी कलाकुसर दाखवली मी तुम्हाला. आतमध्ये बघा कुठे कुठे कसे दिवे लावलेत. आज थोडे कमीच लावलेत, उद्या जास्तीत जास्त लावायचे आणि त्यानंतर अजून जास्त लावायचे. रोज थोडे थोडे दिवे वाढवायचे. हा आकाशकंदील छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे मला खरंच खूप आवडला आहे. आणि ही माझी साधी सोपी सुंदर अशी पूजा कशी वाटते नक्की मला कॉमेंट करून सांगा. आजच्या दिवशी आनंद पिंपळगावकरांनी यमदीप दानसुद्धा करायला सांगितलेलं आहे, तर तेही करणार आहे मी. पण त्याच्यासाठी आपली धन्वंतरीची पूजा झाल्यानंतर थोडा गॅप घ्यायचा आहे. 1 तास 2 तासांनंतर तो दिवा बनवून दक्षिणेला ठेवायचा आहे. म्हणून मग मी काय करणार आहे आता मस्त पहिल्यांदा माझं जे काही बाकी राहिलेलं काम आहे म्हणजे चकल्या बनवणं ते करायला घेते आहे. बरं, जी काही मी मुगाची डाळ शिजवली होती आणि मैदा वाफवून घेतला होता ना, तो मी ब्लेंडरला फिरवून त्यामधल्या जे काही गुठळ्या वगैरे आहेत ना त्या साऱ्या काढून एकजीव करून घेतला आणि मस्तपैकी आता हे मळतीये. मी तयार म्हणजेच रेडीमेड रामबंधूचा चकली मसाला यूज केला आहे आणि एकदम घट्ट ते आपल्याला मळायचं आहे. अजिबात एक्स्ट्राचं वरून एक थेंबही पाणी ॲड करायचं नाही आहे, नाही तर मग चकल्यामध्ये खूप सारं तेल शोषलं जाईल. चला खूप झालं, आता साडी चेंज करून ठेवायची आणि चकल्या करायला घ्यायच्या, कारण चकल्याला मेहनत लागते आणि या माणसाला भूक लागली आहे. आमच्या घरातल्या सगळ्यांना सतत भूक लागलेली असते, सतत. तर आमटी शिल्लक होती, भात लावलाय, गरम गरम करंज्या आजच्या केलेल्या, चकल्या, 2 प्रकारच्या शंकरपाळ्या, भडंग, हेच खायचं. मला सांगा दिवाळीमध्ये फक्त फराळ खायचं असतो की नाही? चला चेंज करून येते. यांचं काय, यांना सतत रोज भाकरी भाजी हवी असते. आज करणार नाहीये मी. कम्फर्टेबल आउटफिट मध्ये आता आली. आता मस्त चकल्या करते. मला क्युरियोसिटी आहे की खुसखुशीत होणार आहे का फिसकटणार आहे, पण मला माहितीये 100% खुसखुशीतच होणार आहे. त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां मंत्र लावलेत, मंत्र. हा ते करंज्या बनवत मैत्रिणीशी बोलले आणि आता चकल्या बनवत वडिलांशी बोलतीये. तर मंत्र सुरू होते. वडील माझ्याशी बोलण्याऐवजी त्या मंत्रामध्येच मग्न होते, म्हणजे ऐकत होते आणि मला विचारत होते की मंत्र लावलायस का. म्हणून मी त्यांना म्हटलं हो मंत्र सुरू आहे. आणि माझे वडील तुम्हाला माहिती आहे खूप धार्मिक आहेत. मी बिलकुल नव्हते. आत्ता काही 4-5 वर्षात देवाधर्माकडे वळाली आहे आणि अजूनही मी शिकतीये, अध्यात्माकडे चालली आहे. पण हे सारं ऐकून माझे वडील मात्र फार जाम खुश झाले असणार आहेत. बरं, आता हे बघा अशा पद्धतीनं दिवा बनवायचा कणकेचा. 2 मुटके बनवायचे, देवासमोर ठेवायचे, दिवा न लावता देवासमोर ठेवायचे, हळदी-कुंकू लावून त्याची पूजा करायची, घरातल्या सगळ्यांनी नमस्कार करायचा आणि मग नंतर आपल्या घराच्या दक्षिणेला आणून हा दिवा ठेवायचा आहे. जेव्हा ठेवाल तेव्हा तो लावायचा आहे. तर त्यांनी सांगितलं होतं की जर का तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर गॅलरीमध्ये सुद्धा दक्षिणेला ठेवू शकता. तर मी दक्षिणेला तोंड करून तो दिवा ठेवला आणि बघा चकल्या किती छान झालेत ना माझे.
कर्म करते रहो, कर्म करते रहो, बस. फल की चिंता मत करो. दोघांनी आपल्या आपल्या आवडीचा पदार्थ घेतलाय आणि त्याचं मॅनेजमेंट चाललंय, स्टोअर करून ठेवतोय. अहोनी करंज्या आणि मी चकल्या. त्यानंतर मी ओटाही छानपैकी क्लीन करून घेतला. 10:10 माझं सगळं काही आजचं काम झालेलं आहे. चला मग याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, सबस्क्राईबही करा. बाय.